मित्रांनो, मुंबई हे शहर तुम्हा सर्वांनाच परिचित आहे आणि अख्ख्या भारतात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये सुप्रसिद्ध असं हे मुंबई शहर। आणि या मुंबई शहराला अनेक नावं आतापर्यंत मिळालेली आहेत, परंतु मुंबई नावासाठी फारच एक वेगळं चक्र मुंबई शहरामध्ये फिरत होतं आणि अखेर शेवटी त्या नावाचा विजय झाला आणि 4 मे 1995 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये अखेर बॉम्बे हे नाव बदलून मुंबई नाव ठेवण्याचा निर्णय करण्यात आला। तर मित्रांनो, मुंबई हे नाव म्हणजे महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं असं नाव आणि महत्त्वाचं असं शहर, महाराष्ट्राची राजधानी। आणि या मुंबईबद्दलच आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे, कारण आजचा जो आमचा दिनविशेष आहे तो आहे मुंबईबद्दलचा। म्हणजेच मुंबईची अनेक नावं असताना मुंबई या नावासाठीच हट्ट धरण्यात आलेला होता आणि म्हणूनच 4 मे 1995 रोजी मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुंबई हे नाव ठेवण्यात आलं। म्हणजे लोक मुंबईला बॉम्बे, मुंबई, बंबई अशा वेगवेगळ्या नावाने ओळखायचे, परंतु मुंबई हे नाव मुंबईला मिळालं ते 4 मे 1995 रोजी। तर जाणून घेऊया की मुंबईला मुंबई हे नाव मिळालं तरी कसं। मुंबईची देवी म्हणजे मुंबादेवी आणि मुंबई हे गाव त्या काळामध्ये ओळखलं जात होतं कोळ्यांच्या नावाने। आणि ज्या ठिकाणी मुंबादेवी आहे आणि ज्या ठिकाणी कोळी आहे असं गाव म्हणजे मुंबाई। या मुंबईचं आता हळूहळू या मुंबईचं मुंबई झालं आणि मुंबईचं बंबई झालं। नंतर काय झालं की 16व्या शतकामध्ये पोर्तुगीज लोक मुंबईला आले आणि त्यांनी या मुंबईचे वेगवेगळे नावं ठेवून बघितले। म्हणजे त्यांनी मुंबईचे नावं ठेवण्याचा एक आगळा वेगळा प्रयोगच करून बघितला आणि त्या प्रयोगामध्ये अखेर त्यांनी बॉम्बे हे नाव त्या शहराला दिलं। 17व्या शतकामध्ये ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी देखील हाच पायंडा पुढे पाडत मुंबईला बॉम्बे या नावानेच मान्यता दिली आणि याच एका शहराचे मुंबई, बंबई आणि बॉम्बे असे हे 3 नावं पाडण्यात आले। पोर्तुगीजांनी आणि ब्रिटिशांनी जरी या मुंबईचं नाव बॉम्बे केलं तरी मराठी माणसाची जी अस्मिता होती ती मात्र मराठी माणसाला झोपू देत नव्हती आणि म्हणून मराठी माणसाचा हट्ट होता की बॉम्बेचं मुंबई हे नाव झालंच पाहिजे। आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात एक निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयामध्ये 4 मे 1995 रोजी बॉम्बे हे नाव काढून मुंबईला खऱ्या अर्थाने मुंबई हे नाव अधिकाराने देण्यात आलं। मुंबईला मुंबई, बॉम्बे आणि बंबई या नावांव्यतिरिक्त सुद्धा एक नाव देण्यात आलं होतं आणि त्याचं कारण होतं की मुंबईची भौगोलिक परिस्थिती, तिथली अर्थव्यवस्था, तिथली जनसंख्या, तिथला व्यापार आणि तिथलं जे राहणीमान आहे, चित्रपटसृष्टी आहे, ह्या सगळ्यांना बघता या शहराला एक अजून नाव देण्यात आलं होतं आणि ते नाव होतं अल्फा सिटी वर्ल्ड। बघा, आपल्या मुंबईचं हे एक 4थं नाव आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। आपली मुंबई होती अल्फा सिटी वर्ल्ड। 1507 साली मुंबई हे शहर स्थापन झाल्याचा इतिहास सांगितला जातो, परंतु या शहराचा आगळा वेगळा इतिहास नंतर आपल्यासमोर आलेलाच आहे। अनेक लोक मुंबई शहराला महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखतात। दिल्लीच्या नंतर भारतातील सगळ्यात मोठं जनसंख्या असलेलं शहर आणि व्यापार उद्योगाच्या बाबतीत मोठं असलेलं शहर म्हणून मुंबईची ओळख संपूर्ण जगामध्ये आहे। तसेच संपूर्ण जगामध्ये 7व्या क्रमांकाचं शहर, मोठं शहर म्हणून हे शहर ओळखलं जातं। एवढा मानसन्मान आपल्या या महाराष्ट्रातील मुंबई शहराला आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे एक आर्थिक शहर म्हणून या शहराची ख्याती संपूर्ण देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आहे। कारण आपण बघतोच की ज्या दिवशी मुंबई बंद होते त्या दिवशी किती मोठं आर्थिक नुकसान आपल्या अर्थव्यवस्थेला होत असतं। युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या देशातून जे पर्यटक भारतामध्ये येतात ते विमान प्रवास किंवा जहाज प्रवास करूनच भारतामध्ये येतात। तर हे प्रवासी सर्वप्रथम भारताच्या ज्या भूमीवर पाय ठेवतात ती भूमी म्हणजे आपली मुंबई आणि म्हणूनच मुंबईला भारताचं प्रवेशद्वार म्हणून सुद्धा ओळखलं जातं। भारतातील अधिकाधिक बँक आणि व्यापारी कार्यालये या मुंबईतच आहे, जसं भारतीय रिझर्व्ह बँक, स्टॉक मार्केट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई चित्रपटसृष्टी। या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला ज्या मनोरंजनाने वेड लावलेला आहे। अनेक मुलं मुली आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं नशीब आजमावण्यासाठी ज्या मुंबईमध्ये जातात त्या मुंबईला एक नाव अजून आहे आणि ते म्हणजे स्वप्ननगरी आणि महाराष्ट्रातील लोक त्याला म्हणतात जीवाची मुंबई। तर अशाच या जीवाच्या मुंबईचा या दिनविशेषाच्या माध्यमातून आपण आज हा इतिहास जाणून घेतलेला आहे। तर मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत रहा अमरावती मंडल न्यूज।